विकास काम काय होत नाही हा आता माझा ते आमदारांचा प्रश्न आहे आणि हे प्रशासनाचे जे मनपाचे अधिकारी आहे ना त्यांना सुद्धा प्रश्न आहे। आमचा टॅक्स घेऊन जर तुम्ही आम्हाला सुविधा देत नसताल तर आम्हाला पुढच्या वेळेस तुमच्या मुख्य कार्यालयावरती येऊन आमरण उपोषण किंवा मोठं आंदोलन छेडायला लागेल। कसं असतं काही आहे लोकांना टँकर मागवावे लागतात, स्वतःचे पैसे घालवावे लागतात, तरी सुद्धा आपल्या गावामध्ये पाणी आजपर्यंत महानगरपालिकेने 168 करोड रुपये आणि 40 लाख एवढा टॅक्स आपल्या गावचा वसूल केलाय। मूलभूत सुविधा कोणतीही दिलेली नाही। आज काय मागणी तुमची आंदोलन केलं आणि काय इशारा आहे? आमचा इशारा असा आहे साहेब, जर आम्हाला जर सुविधा दिल्या नाही तर भविष्यामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे। आणि आमचं आता वारंवार तुम्हाला सांगणे, आमच्या भागाला 2 आमदार आहेत, ते बी सत्ताधारी आहेत। त्यांनी जर ठरवलं या गावचा विकास करायचा तर 100% विकास होईल, कारण की महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना यांचा दबाव राहिलाय का नाही असंच दिसून येतंय। आणि ह्या आमदारांनी जर ठरवलं वरनं फंड आणून हा विकास करायचा, या आंदोलनाचे कुणालाच ग्रामस्थांना वेळ येणार नाही। मागणी आमची प्रमुख आहे, रस्ते झाले पाहिजे, पिण्याचं पाणी टँकरने आणतो तर महानगरपालिकेने टँकर चालू केले पाहिजे। जी कचऱ्याची समस्या आहे आरोग्याची, त्याच्यात अनेक रुग्ण दगावलेले आहेत, त्याविषयी सुद्धा त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। आम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्या